श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. ओंकारापासून विश्वाची उत्पत्ती कशी शक्य आहे हा एका भक्ताचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर नगरनिवासी परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती यांच्या ओंकार साधना या विषयाच्या मार्गदर्शनानुसार देण्याचा प्रयत्न करीत आहे. खरं तर सर्वसामान्य माणसाला असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे की ओंकार हा तर ध्वनी आहे, मग त्यातून उत्पत्ती कशी शक्य आहे. तर ओंकार हा ध्वनी नादब्रह्म आहे आणि हा ध्वनी भगवंताच्या वाणीतून प्रकट झालेला आहे. आणि जोपर्यंत हा ओंकार ध्वनी आहे तोपर्यंत सृष्टी रचना ही सातत्याने होतच राहणार आहे. आणि ज्या दिवशी हा ध्वनी अस्तित्वात नसेल त्या दिवशी मग हे जगही अस्तित्वात नसणार आहे. विश्वाची उत्पत्ती ही ओंकारापासून प्रारंभ होते. नव्या निर्मितीला सुरुवात करायची म्हटलं की त्याआधी शून्यच असतं आणि शून्यापासून जगाच्या उत्पत्तीला किंवा सृष्टीच्या रचनेला प्रारंभ झालेला आहे. भगवंताच्या मुखातून ओंकार ध्वनी निघाला आणि तो स्फोटकासारखा पसरत गेला. कारण या ध्वनीला गती आहे आणि त्यामुळे तो विस्तारित होत जातो आणि मग विस्तार पावताना निरनिराळ्या अवस्था त्याला निर्माण होतात. मग ओंकारातून कंपनं निर्माण होतात, कंपनातून चैतन्य निर्माण होतं आणि चैतन्य हेच तर खरं सर्वशक्तिमान भगवंताचं स्वरूप आहे आणि ते गतिमानसुद्धा आहे. आणि ही गती ही अतिशय तीव्र आहे. ती गती जसजशी गतिमान होत जाते मग तसतशी विश्वाची धारणासुद्धा बदलत जाते आणि ही धारणा अखंडपणे सजीव राहत असते. ओंकारातून कंपनं निर्माण होतात, कंपनातून गती निर्माण होते, गतीतून लहरी निर्माण होतात, लहरीतून मग चैतन्य निर्माण होतं आणि चैतन्यातून मग सजीवता आणि सजीवतेतून मग शक्ती आणि ही शक्तीतून मग आपण ज्या दशावताराच्या कल्पना केलेल्या आहेत ते सगळे अवतार ह्या शक्तीच्या स्वरूपामध्ये सृष्टीमध्ये होत असतो आणि त्यापासूनच मग सृष्टीच्या उत्पत्तीला प्रारंभ होतो. उत्पत्तीमध्ये सर्वात पहिल्या जीवाचा जर आपण विचार केला तर तो जलचर आहे. म्हणजे भगवंताचा पहिला अवतार मत्स्य अवतार हे ओंकाराचंच स्वरूप आहे. पाण्यातून आपण जर माशाला फिरताना पाहिलं तो विचरण करताना ओंकाराच्या आकारातच फिरत असतो आणि त्याच्या शेपटीच्या शेवटच्या टोकाचा जरी आपण निरीक्षण केलं तर असं दिसेल की त्यामध्ये सुद्धा ओंकारच आपल्या अनुभवाला येईल. माणसाला सद्भावना येणं, त्याच्यामध्ये भक्तिभाव उत्पन्न होणं, त्याला ईश्वराचं चिंतन करावंसं वाटणं आणि परमेश्वराविषयीचं ज्ञान प्राप्त होणं हा सुद्धा माणसामध्ये आलेला गुण ओंकारामुळेच असतो. ओंकारामुळेच त्याचा जन्म होतो या भावनांचा. ओंकार हे एकाक्षर ब्रह्म आहे. हे कार्य लहरीतून ध्वनीतून होत असतं. आता आपण बघा व्यवहारामध्ये जर आपण पाहिलं निसर्गामध्ये तर वाघाची डरकाळी, सिंहाची गर्जना, शेळीचा आवाज, गाईचं हंबरणं आणि बाळाचं रडणं ही ओंकाराचीच अभिव्यक्ती आहे. या जीवांना त्या ओंकाराचं ज्ञान नाही म्हणून या पद्धतीने ते उच्चारण करतात. आपलं मन हे सुद्धा ओंकार स्वरूपच आहे. कोणी आपल्याला जर हाक मारली तर आपण पटकन म्हणतो ओ. हा ओ म्हणजे काय आहे तर तो ओंकाराचंच सहजरित्या झालेलं ते एक उच्चारण आहे. माणसाच्या मनात संकल्प विकल्प सारखे निर्माण होत असतात ते ओंकाराच्या शक्तीतूनच आपल्याला येत असतात. ओंकार हा नाद मूळ ब्रह्माचं व्यंजक स्वरूप आहे आणि याच ओंकाराचं दृश्य स्वरूपाचा आकार निर्माण करण्याची शक्ती आणि क्षमतासुद्धा आहे. मनुष्याला जे आत्मदर्शन होतं किंवा ईश्वराचं जे तेजोमय दर्शन दिसतं, ईश्वराचं स्वरूप दिसतं, तो प्रकाश दिसतो आणि त्याची ही गती विश्वाची धारणा आहे. त्यामुळेच विश्वाची उत्पत्ती होत राहते आणि त्याचबरोबर हे सगळं विश्व गतिमानसुद्धा होत राहतं. ओंकार साधना ही गुरुकडून आपण शिकायला पाहिजे. जेव्हा आपला शास्त्रशुद्ध ओंकार लागतो त्यावेळी आजूबाजूला कोणताही ध्वनी असला तरी तो त्या ओंकारामध्ये विरून जातो. म्हणजे समजा आपण ओंकाराची उच्चारण करत असू
त्यावेळी दुसरा कोणी त्या ठिकाणी घंटा वाजवत असेल, तिसरा कोणीतरी शंख फुंकत असेल, तर आपल्याला न तर त्या घंटेचा ध्वनी ऐकू येतो, न त्या शंखाचा ध्वनी ऐकू येतो. आपला जेव्हा ओंकारशास्त्रसुद्धा लागलेला असतो, त्यावेळी आपल्या आजूबाजूला आपल्या कानांमध्ये फक्त त्या ओंकाराचा ध्वनी घुमत असतो. एवढं सामर्थ्य त्या ओंकारामध्ये आहे. आता मला असं वाटतं की गुरुदेवांच्या या विश्लेषणावरून कसा सृष्टीची उत्पत्ती शक्य आहे ओंकारापासून हे आपल्याला स्पष्ट झालं असेल. श्री गुरुदेव दत्त.